नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी सिंपल मेकअप ट्युटोरियल दाखवते। त्यासाठी मी फर्स्ट मॉइश्चरायझर यूज केला आहे आणि आता करेक्टर यूज करते PACचा। तो फक्त मी डार्क स्पॉट्स आणि डार्क सर्कल्सवरच यूज करते। तुम्हाला डिफरन्स दिसत असेल। चांगलं ब्रशनी ब्लेंड करून घेते आणि परत मी ब्लेंडरने सुद्धा ब्लेंड करणार आहे। ब्लेंडरने जरा जास्त चांगलं ब्लेंड होतं। आणि आता मी फॉरेवर 52चा फाउंडेशन यूज करते। फक्त एक ड्रॉप घेतला आहे आणि तो एक ड्रॉप मी आता हातावरच ब्लेंड करून घेतला। परत मग मी फेसवर हातानेच अप्लाय केला आहे। तो परत मग मी ब्लेंडरने चांगला ब्लेंड करून घेतला आहे। आता मी लिक्विड ब्लशर यूज करते। ब्लशर आता मी अप्लाय करून घेतला आहे। आता फिंगर्सनेच मी त्याला ब्लेंड करते पहिला आणि मग अपोजिट साईडने त्याला ब्लेंड करून घेणार आहे। ब्लेंडर मी तोच साईड वापरणार नाही आहे, अपोजिट साईड यूज करते। थोडंसं नाकाला पण लावते आणि त्यानंतर लूज पावडरचा पण इफेक्ट तुम्ही बघू शकता। किती डिफरन्स दिसतो पावडर यूज केल्यावर। आणि नंतर मग माझी फेवरेट लॅक्मेची लिपस्टिक यूज केली आहे। आता मी आयशॅडो अप्लाय करते आहे। आयशॅडो फक्त मी आयलिडवर अप्लाय करणार आहे। आयब्रोजपर्यंत आयशॅडो घेऊन जायचं नाही आहे, ते खूप वाईट दिसतं। आणि त्यानंतर थोडंसं शिमर। आता मी लॅक्मेचा लायनर अप्लाय करते आहे। एकदम बारीक लाईन अप्लाय करायची आहे। स्टार्टिंगला आपल्याला एवढं जमत नाही, त्यामुळे थोडंसं पातळच लायनर लावायचं आहे आणि मग मस्कारा लावायचा आहे। आणि माझं मग फेवरेट हायलायटर शिवाय मला जमतच नाही मेकअप। आता मी आज आयब्रोज फिल करते। डेली मी आयब्रोज फिल करत नाही, पण असं पार्टीवेअर वगैरे मेकअप करायचा असेल तर थोडंसं करते। कसा वाटतोय माझा मेकअप। आणि आता लास्ट मेकअप फिक्सर, मॅकचा मेकअप फिक्सर यूज केला आहे। पूर्ण ड्राय होऊ द्यायचा। आणि मी आता साडी घालून रेडी झाली आहे। आणि माझा हा आजचा लुक तुम्हाला कसा वाटला आहे तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींना शेअर करा ज्यांना मेकअप आवडतो। अजून पुढे पण तुम्हाला मेकअपचे व्हिडिओज बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक यू फॉर वॉचिंग। सबस्क्राईब टू माय चॅनल। बाय बाय।